आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या 29 ऑगस्टला हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची जयंती आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंदजी यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या निमित्तानं त्यांनी केलेल्या योगदानाचं स्मरणही करून देऊ इच्छितो. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हॉकीतलं सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. आपणा सर्व क्रिकेटप्रेमींना ब्रॅडमन यांचं नाव माहिती आहे. त्यांनी ध्यानचंद यांच्याबाबत असं म्हटलं होतं की ही स्कोर्स गोल्स लाईक रन्स. ते धावांप्रमाणे गोल करतात. ध्यानचंदजी म्हणजे खेळातलं चैतन्य आणि देशभक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहेत, आदर्श आहेत. एकदा कोलकाता इथं हॉकी सामन्याच्या दरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूनं ध्यानचंदजी यांच्या डोक्यावर हॉकी स्टिक मारली. सामना संपायला केवळ 10 मिनिटं बाकी होती आणि त्या शेवटच्या 10 मिनिटात ध्यानचंद यांनी 3 गोल केले आणि ते म्हणाले, चोट का बदला गोल से दे दिया. या हल्ल्याला गोल मिळवून उत्तर दिलं. माझ्या देशबांधवांनो, जशी जशी मन की बातची वेळ जवळ येऊ लागते तशा तशा MyGovवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर अनेकांच्या सूचना येऊ लागतात. विविध सूचना असतात. परंतु ह्यावेळी मला जाणवलं की बहुतांश लोकांनी मला आग्रह केलाय की रिओ ऑलिम्पिकबद्दल मी काही बोलावं. सर्वसामान्य नागरिकांना रिओ ऑलिम्पिकबद्दल इतकं प्रेम, एवढी जागरूकता आणि यावर बोलण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांवर दबाव, याकडे मी खूप सकारात्मक दृष्टीनं पाहतो. क्रिकेटशिवायही इतर खेळांबद्दल भारतीयांमध्ये एवढी आपुलकी आहे, एवढी जागरूकता, एवढी माहिती आहे. माझ्यासाठी हा संदेश देणं याकरता ते एक प्रेरणास्रोत ठरलं, कारण ठरलं. श्रीमान अजित सिंह यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलंय की कृपया मन की बातमध्ये मुलींचं शिक्षण आणि खेळातल्या त्यांच्या सहभागाबद्दल जरूर बोलावं, कारण रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनीच पदक मिळवून देशाचा गौरव वाढवलाय. श्रीमान सचिन म्हणतात, यावेळच्या मन की बातमध्ये सिंधू, साक्षी आणि दीपा कर्माकर यांच्याविषयी जरूर बोलावं. आपल्याला जी पदकं मिळाली ती मुलींनी मिळवली. आपल्या मुलींनी हेच सिद्ध करून दाखवलं की आम्ही कुणापेक्षाही कमी नाही. या मुलींमध्ये एक उत्तर भारताची आहे, एक दक्षिण भारताची, तर कोणी पूर्व भारताची, तर कोणी हिंदुस्थानच्या आणखी एका भागाची आहे. त्यामुळे असं वाटतं की जसं संपूर्ण देशातल्या या मुलींनी भारताचं नाव उज्ज्वल करायचा जणू विडाच उचलला आहे. MyGovवर शिखर ठाकूर लिहितात की आपण ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो असतो. ते म्हणतात, आदरणीय मोदी सर, रिओमध्ये 2 पदकं मिळवल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. परंतु मी याकडे आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितो की खरंच आपली कामगिरी चांगली होती? आणि उत्तर आहे नाही. आपल्याला क्रीडा क्षेत्रात लांबचा पल्ला गाठायचा आहे. आमचे मातापिता आज सुद्धा अभ्यासावरच भर देतात. समाजही असंच मानतो की खेळ म्हणजे वेळेची नासाडी. हा विचार बदलण्याची आवश्यकता आहे. समाजाला प्रोत्साहनाची गरज आहे आणि हे काम आपल्याशिवाय जास्त चांगलं कोण करू शकेल? श्रीमान सत्यप्रकाश मेहरा नरेंद्र मोदी ॲपवर म्हणतात, मन की बातमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांवर भर द्यायची आवश्यकता आहे. खास करून मुलं आणि युवकांच्या खेळांबाबत. या मुद्द्याबाबत हजारो लोकांनी लिहिलं आहे, हा भाव व्यक्त केला आहे. आपल्या अपेक्षेनुसार आपण कामगिरी करू शकलो नाही याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. काही गोष्टीत असं झालंय की जे खेळाडू भारतात चांगली कामगिरी करत होते, इथल्या खेळात जी कामगिरी करत होते ते तिथे दाखवू शकले नाहीत आणि पदक तालिकेत केवळ 2 पदकं मिळाली. आणखी एक गोष्ट खरी आहे की पदकं मिळाली नाहीत तरी नीट पाहिलं तर जाणवेल की पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी बऱ्याच खेळात चांगलं कर्तृत्व दाखवलं आहे. आता हेच बघा, शूटिंगमध्ये आपले अभिनव बिंद्राजी 4थ्या स्थानावर राहिले आणि फार कमी फरकानं पदक हुकलं. जिम्नॅस्टिकमध्ये तर दीपा कर्माकरनं कमाल केली, ती 4थ्या स्थानावर राहिली. थोडक्यात पदक निसटलं.
ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक करता अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली ती पहिली भारतीय महिला ठरली हे आपण विसरू शकत नाही. अशीच कामगिरी टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीची झाली. ॲथलेटिक्समध्ये आपण चांगली कामगिरी केली. पीटी उषानंतर 32 वर्षामध्ये पहिल्यांदाच ललिता बाबरनं ट्रॅक फील्ड फायनल्समध्ये पात्रता मिळवली. 36 वर्षांनंतर महिला हॉकी टीम ऑलिम्पिकपर्यंत पोचली हे बघून आपल्याला निश्चितच आनंद होईल. मागच्या 36 वर्षात पहिल्यांदाच पुरुषांच्या हॉकी संघाला बाद फेरीपर्यंत म्हणजे नॉकआउट फेरीपर्यंत पोचण्यात यश मिळालं. आपला संघ मजबूत आहे. आणि गमतीचा भाग असा की अर्जेंटिना ज्या संघानं सुवर्णपदक मिळवलं त्या संघाला संपूर्ण स्पर्धेत पराभूत करणारे कोण होते? भारतीय खेळाडूच होते. आता येणारा काळ निश्चितच आपल्यासाठी चांगला असेल. बॉक्सिंगमध्ये विकास कृष्ण यादव उपांत्य फेरीपर्यंत पोचले, मात्र कांस्य पदक मिळू शकलं नाही. काही खेळाडूंची कामगिरी चांगली होती. उदाहरणार्थ आदिती अशोक, दत्तू भोकनळ, अतनु दास. पण माझ्या देशबांधवांनो, आपल्याला बरंच काही करायचं आहे. आतापर्यंत जे काही करत आलो तसंच काही करत राहिलो तर आपल्या पदरी निराशा येईल. मी एका समितीची घोषणा केली आहे. भारत सरकारची ही समिती सखोल अभ्यास करेल. जगभरात खेळांबाबत काय काय केलं जातं याचा अभ्यास ही समिती करेल. आपण काय चांगलं करू शकतो याबाबतचं मार्गदर्शन ही समिती करेल. 2020, 2024 आणि 2028 आपल्याला दूरदृष्टीनं योजना बनवायची आहे. राज्य शासनांनाही माझा आग्रह आहे की त्यांनीही अशा समित्या स्थापन कराव्यात. क्रीडा क्षेत्रात आपण काय करू शकतो, आपलं एक एक राज्य काय करू शकतं, राज्यांनी 1-2 खेळ पसंत करावेत आणि त्या खेळात किती ताकद दाखवू शकतो याचा विचार करावा. खेळ जगतातल्या संघटनांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी निपक्षपणे चिंतन करावं आणि हिंदुस्थानच्या नागरिकांनाही आवाहन आहे की ज्यात त्यांना आवड आहे त्याबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर सूचना द्याव्यात. क्रीडा संघटनांशी चर्चा करून एक निवेदन सरकारकडे पाठवावं. राज्य शासनांनी पण सखोल चर्चा करून आपल्या सूचना पाठवाव्या. आपण संपूर्ण तयारी करू आणि मला विश्वास आहे की आपण 125 कोटी देशवासी, 65% तरुण लोकसंख्या असलेला देश, आपण सारे मिळून क्रीडा जगतात उत्तम स्थान प्राप्त करूया. ह्या संकल्पानं पुढची वाटचाल करायची आहे. देशबांधवांनो, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. काही वर्षांपासून शिक्षक दिवसाच्या निमित्तानं मी विद्यार्थ्यांबरोबर वेळ देतो आहे आणि त्यांच्यातलाच एक विद्यार्थी होऊन मी वेळ घालवत होतो. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकत होतो. माझ्यासाठी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवसही होता आणि शिक्षण दिवसही. परंतु यावेळेला G20 शिखर परिषदेसाठी जावं लागतंय. त्यामुळे माझ्या मनात असा विचार आहे की याबद्दल मन की बातमध्ये माझ्या भावना व्यक्त कराव्यात. जीवनात आईचं जे स्थान आहे तेच स्थान शिक्षकाचंही आहे. असे शिक्षक पाहिलेत की स्वतःपेक्षाही त्यांना आपल्या माणसांची चिंताच अधिक असते. ते आपल्या शिष्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपलं जीवन व्यतीत करतात. सध्या रिओ ऑलिम्पिकनंतर सगळीकडे पुलेला गोपीचंद यांची चर्चा आहे. ते क्रीडापटू तर आहेतच, पण उत्कृष्ट शिक्षक कसा असतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. मी गोपीचंदजी यांना आज खेळाडू व्यतिरिक्त शिक्षकाच्या रूपात पाहतो आहे आणि शिक्षक दिवसाच्या निमित्तानं पुल्लेला गोपीचंदजी यांना त्यांची तपस्या, खेळातलं त्यांचं समर्पण आणि आपल्या विद्यार्थ्याच्या यशात आनंद मानण्याच्या त्यांच्या वृत्तीला मी सलाम करतो. आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकांचं योगदान नेहमीच जाणवतं. 5 सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि संपूर्ण देशात तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते जीवनात कोणत्याही स्थानावर पोहोचले तरीही त्यांनी स्वतः शिक्षकाच्या भूमिकेतच जगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, ते म्हणायचे, चांगला शिक्षक तोच की ज्याच्यातला विद्यार्थी कधी संपत नाही. राष्ट्रपती पदावर असूनही आपल्यातला विद्यार्थी जागृत ठेवणं, शिक्षकाचं मन जागतं ठेवणं
असं अद्भुत जीवन डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. मी कधी कधी विचार करतो तेव्हा मला माझ्या शिक्षकांच्या बऱ्याच गोष्टी आठवतात. कारण आमच्या छोट्या छोट्या गावातले तेच तर आमचे नायक होते, हिरो होते. पण आज मी आनंदानं सांगतोय की माझ्या एका शिक्षकांचं वय 90चं आहे. आजही प्रत्येक महिन्याला त्यांचं पत्र मला येतं, हातानं लिहिलेली चिठ्ठी येते. महिनाभरात त्यांनी कोणती पुस्तकं वाचली त्याचा विचार असतो, विशेष नोंदी असतात. महिन्याभरात मी काय केलं, त्यांच्या दृष्टीनं ते चांगलं होतं की नाही. जसं आजही ते वर्गात येऊन शिकवतायत, आजही दूरस्थ पद्धतीचं शिक्षणच जणू ते देत आहेत. आज 90तही त्यांचं जे हस्ताक्षर आहे त्यानं मी विचारात पडतो की इतक्या सुंदर हस्ताक्षरात ते लिहितात आणि माझं स्वतःचं अक्षर खूपच खराब आहे. त्यामुळे कोणाचं चांगलं हस्ताक्षर दिसलं की माझ्या मनात आदरभाव वाढतो. आपल्या शिक्षकांमुळे आपल्या जीवनात जे काही चांगलं घडलं हे जर आपण इतरांना सांगितलं तर शिक्षकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन येईल, गौरव होईल. समाजात शिक्षकांचा गौरव वाढवण्याचं दायित्व आपल्या सर्वांचं आहे. आपण नरेंद्र मोदी ॲपवर आपल्या शिक्षकांसह फोटो असेल, चांगली आठवण असेल, प्रेरक गोष्ट असेल तर आपण जरूर शेअर करा. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षकांचं योगदान पाहणं आपल्यासाठी मौल्यवान असेल. देशबांधवांनो, आता काही दिवसातच गणेशोत्सव सुरू होईल. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपला देश, आपला समाज, आपला परिवार, प्रत्येक व्यक्ती त्यांचं जीवन निर्विघ्न असावं. आणि जेव्हा गणेशोत्सवाचा आपण विचार करतो तेव्हा लोकमान्य टिळक यांची आठवण येणं स्वाभाविक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ही लोकमान्य टिळक यांची देणगी आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे या धार्मिक निमित्ताला त्यांनी राष्ट्र जागरणाचं पर्व बनवलं, सामाजिक संस्कारांचं पर्व बनवलं. या माध्यमातून समाज जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कार्यक्रमांची रचना अशी हवी की समाजाला नवीन ओज, नवं तेज मिळावं. याबरोबरच त्यांनी दिलेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा मंत्र केंद्रस्थानी असावा, ज्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाला शक्ती मिळेल. आज सुद्धा केवळ महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानच्या अनेक भागात गणेशोत्सव साजरा होऊ लागलाय. सगळे युवक या उत्सवासाठी जय्यत तयारीही करतात. प्रचंड उत्साह असतो. आतापर्यंत काही लोकांनी लोकमान्य टिळकांनी जी भावना ठेवली होती त्याचं अनुकरण करायचा खूप प्रयत्नही केला आहे. सार्वजनिक विषयांवर चर्चा केली जाते, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात. त्यामधून सुद्धा कलात्मक ढंगातून सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. एक प्रकारच्या लोकशिक्षणाचं अभियानच जणू गणेश उत्सवाच्या माध्यमातून सुरू असतं. लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा प्रेरक मंत्र दिला. आता आपण स्वतंत्र हिंदुस्थानात आहोत. आता आपण सुराज्य आमचा हक्क आहे, सुराज्याकडे आता जाऊया, सुराज्य आपली प्राथमिकता आहे, ह्या मंत्राचा संदेश गणेशोत्सवातून नाही का देऊ शकत? मी आपल्याला निमंत्रण करत आहे. ही गोष्ट खरी आहे की उत्सव ही समाजाची शक्ती असते. उत्सवामुळे व्यक्ती आणि समाजात नवीन प्राणशक्ती फुंकली जाते. उत्सवाशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु काळाच्या मागणीप्रमाणे त्यात बदल होणं अपेक्षित आहे. यावेळी माझ्या असं लक्षात आलं आहे की काही लोकांनी विशेष करून गणेशोत्सव, दुर्गापूजा यावर बरंच लिहिलंय आणि त्यांना चिंता आहे पर्यावरणाची. श्रीमान शंकर नारायण प्रशांत लिहितात. त्यांनी आग्रहानं म्हटलंय की मोदीजी, मन की बातच्या माध्यमातून लोकांना सांगा की प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती वापरू नका. गावच्या तलावाच्या मातीतून तयार झालेल्या गणेश मूर्तींचा उपयोग करा. पीओपी पासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला घातक आहेत. ही वेदना तीव्रपणानं जशी त्यांनी मांडली तशी इतरांनीही ती सांगितली आहे. माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे की पुरातन काळाप्रमाणेच शाडूच्या गणेशाची, दुर्गेच्या मूर्तीची आपण स्थापना करावी. आपल्या जुन्या परंपरा का अनुसरू नयेत? पर्यावरणाचं रक्षण, आपल्या नदी तलावांचं संरक्षण, प्रदूषणापासून छोट्या छोट्या जीवांचं रक्षण ही सुद्धा एक प्रकारे
ईश्वर सेवाच आहे. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच आपल्याला अशा गणेशमूर्ती नकोत की ज्यातून विघ्न निर्माण होईल. माझ्या ह्या मुद्द्याकडे आपण कोणत्या नजरेतून पाहाल हे मला माहीत नाही. मात्र मी एकटाच हे सांगत नाही, तर अनेकांचं हेच मत आहे. काहींच्या मतातून असं जाणवलं की पुण्याचे मूर्तिकार अभिजित धोंडफळे, कोल्हापूरच्या संस्था निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी, विदर्भातला निसर्ग कट्टा, पुण्याची ज्ञान प्रबोधिनी, मुंबईतला गिरगावचा राजा, अशा अनेक संस्था शाडूच्या गणपतींसाठी खूप कष्ट घेतात, प्रचार करतात. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव ही देखील एक समाजसेवाच आहे. दुर्गापूजेला बराच वेळ आहे. जे जुने परिवार जे अशा मूर्ती तयार करतात त्यांनाही रोजगार मिळेल. ज्या तलावाच्या मातीतून मूर्ती बनतील त्या पुन्हा तिथंच जातील. यातून पर्यावरणाचं संरक्षणही होईल. आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतरत्न मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला संत या उपाधीनं विभूषित केलं जाईल. मदर तेरेसा यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतातल्या गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केलं होतं. त्यांचा जन्म तर अल्बानियामध्ये झाला होता. त्यांची भाषाही इंग्रजी नव्हती, पण त्यांनी आपलं जीवन वेचलं गरिबांच्या सेवेयोग्य बनण्यासाठी. खूप प्रयत्न केले. ज्यांनी जीवनभर भारतातल्या गरिबांची सेवा केली अशा मदर तेरेसा यांना संत उपाधी मिळते तेव्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. 4 सप्टेंबरला हा समारंभ होईल. त्यात 125 कोटी भारतीयांच्या वतीनं भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ तिथं जाईल. संत, ऋषी, मुनी यांच्याकडून प्रत्येक क्षणी आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. आपल्याला काही ना काही प्राप्त होतं आणि आपण काही ना काही चांगलं करूया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, विकास जेव्हा जन आंदोलनाचं रूप घेतो तेव्हा मोठं परिवर्तन होतं. जनशक्ती ही ईश्वराचं रूप मानली गेली आहे. भारत सरकारनं मागच्या काही दिवसात 5 राज्य सरकारांच्या सहकार्यानं स्वच्छ गंगा, गंगेच्या स्वच्छतेसाठी लोकांना एकत्र आणायचा यशस्वी प्रयत्न केला. या महिन्याच्या 20 तारखेला अलाहाबाद इथं गंगा किनाऱ्यावरच्या गावप्रमुखांना निमंत्रित केलं गेलं. पुरुषही होते, महिलाही होत्या. ते सर्व गंगा तटावर आले आणि गावप्रमुखांनी गंगामाईच्या साक्षीनं प्रतिज्ञा केली की गंगा तटावर असलेल्या गावात उघड्यावर शौचाला जाणं तत्काळ बंद केलं जाईल. ते शौचालय बांधण्याचं अभियान चालवतील आणि गंगा सफाईसाठी संपूर्ण गाव योगदान देईल. गंगा तटी घाण होऊ देणार नाही. या संकल्पासाठी अलाहाबाद इथं आल्याबद्दल या सर्व प्रमुखांना, कोणी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारहून कोणी आले, तर कोणी झारखंड, पश्चिम बंगालमधून आले, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी भारत सरकारच्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी ही कल्पना साकार केली. मी त्या सर्व 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन करतो की ज्यांनी जनशक्तीला एकत्र आणून गंगेच्या स्वच्छता मोहिमेत एक निश्चित पाऊल उचललं आहे. देशबांधवांनो, काही गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात, भावतात. ज्यांना याची कल्पना येते त्यांच्याप्रती माझ्या मनात एक विशेष प्रकारचा आदरही आहे. 15 जुलै रोजी छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यातल्या 1700 शाळांमधल्या सुमारे 1.25 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना पत्र लिहिलं. कोणी इंग्रजीतून, तर कोणी हिंदीतून लिहिलं, तर कोणी छत्तीसगढीतून लिहिलं की आपल्या घरात शौचालय असायला हवं. शौचालय बांधण्याची मागणी त्यांनी केली. काही मुलांनी तर असं लिहिलं की यावर्षी माझा वाढदिवस साजरा झाला नाही तरी चालेल, पण शौचालय अवश्य बांधा. 7 ते 17 वर्षांच्या या मुलांनी हे काम केलं. त्याचा एवढा प्रभाव पडला आणि भावनिक परिणाम झाला की दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना शिक्षकांना देण्यासाठी आईवडिलांनी चिठ्ठी लिहून दिली आणि त्या चिठ्ठीत आश्वासन होतं की अमुक 1 तारखेपर्यंत घरात आम्ही शौचालय बांधून घेऊ. ज्यांनी ही कल्पना मांडली त्यांचंही अभिनंदन. ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन आणि पालकांचं विशेष अभिनंदन की त्यांनी मुलांचं म्हणणं गांभीर्यानं मनावर घेऊन शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. अशा गोष्टीतूनच आम्हाला प्रेरणा मिळते.
कर्नाटकचा कोप्पाल जिल्हा. या जिल्ह्यातली 16 वर्षांची एक कन्या मल्लम्मा, या कन्येनं तर आपल्या कुटुंबाविरोधातच सत्याग्रह पुकारला. सत्याग्रहाला ती बसली. असं सांगितलं गेलं की तिनं अन्न पाणी वर्ज्य केलं. हे सर्व स्वतःसाठी काही मागण्याकरता नाही, चांगल्या कपड्यालत्त्यासाठी नाही, मिठाईसाठी नाही, तर या बेटीची जिद्द अशी की आपल्या घरात शौचालय पाहिजे. त्या कुटुंबाची आर्थिक पत तेवढी नव्हती, पण ती बेटी जिद्दीला पेटली होती. आपला सत्याग्रह सोडायला तयार नव्हती. गावाचे सरपंच मोहम्मद शफी यांना ही गोष्ट समजली की मल्लम्मानं शौचालयासाठी सत्याग्रह केला. आणि सरपंच मोहम्मद शफींची विशेषता ही बघा, त्यांनी 18,000 रुपये जमा केले आणि आठवड्याच्या आत शौचालय बांधलं. ही मल्लम्मा बेटीच्या जिद्दीची ताकद आहे आणि सरपंच मोहम्मद शफी यांची ताकद आहे. समस्या निवारणासाठी कसे मार्ग उपलब्ध होतात, हीच जनशक्ती आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्छ भारत हे तर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न झालं आहे. काही भारतीयांचा तो संकल्प आहे. काही भारतीयांनी तर आपलं उद्दिष्ट बनवलं आहे. परंतु प्रत्येक जण या ना त्या रूपात जोडला गेला आहे. प्रत्येक जण कोणतं ना कोणतं योगदान देतो आहे. रोज बातम्या मिळतात, कोण काय काय प्रयत्न करतात. भारत सरकारनं विचार मांडला, लोकांना आवाहन केलं की आपण 2-3 मिनिटांची स्वच्छतेवर फिल्म बनवा, लघुपट बनवा. हा लघुपट, ही शॉर्ट फिल्म भारत सरकारकडे पाठवा. संकेतस्थळावर ही माहिती मिळेल. त्याकरता स्पर्धा घेतली जाईल आणि विजेत्यांना 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला बक्षीस दिलं जाईल. मी तर टीव्ही वाहिन्यांना सांगेन की आपणही अशा स्पर्धा भरवा. नवनिर्मितीच्या कल्पना सुद्धा स्वच्छता अभियानाला ताकद देऊ शकतात. नव्या घोषणा मिळतील, नवीन तंत्र समजेल, नवी प्रेरणा मिळेल आणि हे सुद्धा जनता जनार्दनाच्या सहभागातून, सर्वसामान्य कलाकाराकडून. आणि हे गरजेचं नाही की हा लघुपट तयार करण्यासाठी मोठा स्टुडिओ पाहिजे, मोठा कॅमेरा पाहिजे. अरे हल्ली तर आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून सुद्धा फिल्म बनवू शकतो. चला पुढे चालत राहा. आपल्याला माझं निमंत्रण आहे. देशबांधवांनो, भारताचे नेहमीच शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध असावेत, स्वाभाविक संबंध निर्माण व्हावेत, अशी इच्छा राहिली आहे. एक महत्त्वाची गोष्ट गेल्या काही दिवसात घडली. आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोलकातामध्ये एका नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली, आकाशवाणी मैत्री चॅनल. आता लोकांना असं वाटेल की राष्ट्रपतींनी आता काय रेडिओ चॅनलचं उद्घाटन करावं का? मात्र हे सामान्य रेडिओ चॅनल नाही, एक महत्त्वाचं पाऊल आहे. आपले शेजारी बांगलादेश आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगाल आज एकाच सांस्कृतिक परंपरेनं जोडले गेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. इकडे आकाशवाणी मैत्री, तर तिकडे बांगलादेश बेतार. ते आपापसात संपर्क करतील आणि कल्पनांची देवाणघेवाण करतील. दोन्हीकडचे बांगला भाषी लोक आकाशवाणीचा आनंद घेतील. लोकांचा लोकांशी संपर्क, याबाबत आकाशवाणीचं मोठं योगदान आहे. राष्ट्रपतींनी हे चॅनल सुरू केलं. या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल बांगलादेशचे आभार. मी आकाशवाणीच्या सर्व मित्रांना ही शुभेच्छा देतो की परराष्ट्र धोरणातही ते आपलं योगदान देत आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण मला भले पंतप्रधान हे काम दिलंय. शेवटी मी आपल्यासारखाच एक माणूस आहे. कधी कधी भावुक घटना मला जास्तच स्पर्शून जातात. अशा काही भावनिक घटना नवीन शक्तीही देतात, प्रेरणाही देतात आणि यातून भारतीय लोकांसाठी काही ना काही करण्याची मलाही प्रेरणा मिळते. काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळालं, जे पत्र माझ्या मनाला स्पर्शून गेलं. एक 84 वर्षांची आई, जी निवृत्त शिक्षिका आहे, त्यांनी मला पत्र लिहिलं. माझं नाव घोषित करू नये असं जरी त्यांनी मला सांगितलं असलं तरीही त्यांचं नाव सांगावं असं मला वाटत आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की गॅस अनुदान सोडण्याचं आवाहन आपण केलं, त्याचवेळी अनुदान सोडून दिलं आणि नंतर मी हे विसरूनही गेले. मात्र काही दिवसांपूर्वी आपल्याकडून एक माणूस आला आणि त्यानं मला एक पत्र दिलं. त्यात गिव्ह इट अपसाठी मला धन्यवाद दिले होते. माझ्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचं हे पत्र
पद्मश्रीपेक्षा कमी नाही. देशवासियांनो, ज्यांनी अनुदान सोडून दिलं त्यांना एक पत्र द्यावं आणि असा प्रयत्न केला की कोणी ना कोणी माझा प्रतिनिधी ते पत्र देईल. 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना असं पत्र द्यायचा माझा प्रयत्न आहे. त्या योजनेतूनच ते पत्र त्या आईला मिळालं. त्यांनी मला लिहिलंय की तुम्ही चांगलं काम करत आहात. गरीब मातांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करायचं आपलं अभियान. आणि मी एक निवृत्त शिक्षिका. काही वर्षातच माझं वय 90 होईल. मी 50,000 रुपयांचं दान पाठवत आहे, ज्यातून चुलीच्या धुरातून मातांची सुटका होईल. त्यासाठी ते उपयोगात आणावं. आपल्याला माहिती आहे की एका सामान्य शिक्षकाच्या निवृत्ती वेतनातून उदरनिर्वाह करणारी एक आई जेव्हा 50,000 रुपये गरीब मातांच्या गॅस जोडणीसाठी देते, तेव्हा तो सवाल 50,000 रुपयांचा नाही, सवाल त्या मातेच्या भावनेचा आहे. अशा कोटी कोटी माता भगिनींचे हे आशीर्वादच आहेत, ज्यातून माझा देशाच्या भविष्यावरचा विश्वास आणि ताकद दृढ होत जाते. त्यांनी ही चिठ्ठी पंतप्रधान या नात्यानं लिहिली नाही, तर एक साधंसुधं पत्र लिहिलं. मोदी भैया, अशा मातेला मी प्रणाम करतो. अशा कोटी कोटी मातांनाही माझा प्रणाम की ज्या स्वतः श्रम करून इतरांचं भलं करण्यासाठी झटतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या वर्षी अवर्षणामुळे आपण त्रस्त होतो. मात्र या ऑगस्ट महिन्यात सातत्यानं पूरस्थितीसारख्या समस्यांची भर पडते आहे. देशाच्या काही भागात वारंवार पूर आले. राज्य शासनानं, केंद्र शासनानं, स्थानिक स्वराज्य संस्थांनी, सामाजिक संस्थांनी, नागरिकांनी जेवढं सहाय्य करता येईल तेवढं केलं, प्रयत्न केले. परंतु पूरस्थितीच्या वृत्तांतामध्ये काही घटना अशा आहेत की त्यांचं स्मरण करणं आवश्यक होतं. एकतेची ताकद काय असते, बरोबरीनं वाटचाल केली तर किती मोठा परिणाम साधू शकतो, यासाठी हा ऑगस्ट महिना लक्षात राहील. ऑगस्ट 2016 मध्ये राजकीय विरोध असणारे पक्ष, एकमेकांविरुद्ध एकही संधी न दवडणारे पक्ष, या सर्व राजकीय पक्षांनी मिळून जीएसटी विधेयक मंजूर केलं. याचं श्रेय सर्व राजकीय पक्षांना जातं. आणि सर्व पक्ष मिळून एकत्र वाटचाल करू लागले तर केवढं मोठं काम होतं याचं हे उदाहरण आहे. अशा प्रकारे काश्मीरमध्ये जे झालं त्या स्थितीच्या संबंधानं देशाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे एका स्वरात मुद्दा लावून धरला. जगाला संदेश दिला, फुटीरतावादी दलांनाही संदेश दिला आणि काश्मीरी नागरिकांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि काश्मीर प्रश्नी सर्व पक्षांबरोबर माझी जी चर्चा झाली त्यातून एक विचार जागृत होत होता. थोडक्यात सांगायचं तर मी सांगेन की एकता आणि ममता या 2 गोष्टी मूलमंत्र होत्या. आपल्या सर्वांचं हे मत आहे, 125 कोटी देशबांधवांचं हे मत आहे, सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत हे मत आहे की काश्मीरमध्ये जर कोणाची हत्या झाली, मग तो युवक असो की सैनिक, हे नुकसान आपलंच आहे, आपल्या देशाचं आहे. जे लोक या छोट्या छोट्या मुलांना पुढे करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पुढे जाऊन कधी ना कधी या निर्दोष बालकांना याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, देश मोठा आहे, विविधतेनं नटलेला आहे. विविधतेनं नटलेल्या या देशाला एकतेच्या बंधनात बांधून नागरिक या नात्यानं, समाज या नात्यानं, सरकार या नात्यानं सर्वांचं हे दायित्व आहे की एकतेला बळ देणाऱ्या गोष्टींना आपण ताकद देऊ, जास्त उज्ज्वल करूया आणि तेव्हाच देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. 125 कोटी जनतेच्या शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. बस आज इतकंच. खूप खूप धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.